गुड मॉर्निंग एव्हरीवन. मागच्या क्लासमध्ये आपण बघितलं होतं की क्रिप्टोग्राम्स चालू होतं. आपण क्रिप्टोग्राम्स पाहत होतो. क्रिप्टोग्राम्समध्ये जसं की आपण सांगितलेलंच आहे, क्रिप्टोग्राम्स हॅव 3 टाईप ऑफ डिव्हिजन्स. त्यामध्ये फर्स्ट पाहिलं होतं आपण थॅलोफायटा. फर्स्ट डिव्हिजन पाहिलं होतं थॅलोफायटाचा. याच्यानंतर पाहिलं होतं ब्रायोफायटा. थोडेशा मॉडिफाईड प्लांट्स त्याला म्हणू आपण. ह्या थॅलोफायटाच्या नंतर ब्रायोफायटा. ब्रायोफायटाला आपण सांगितलं होतं दीज आर द amphibians ऑफ प्लांट किंगडम. हे काही महत्त्वाच्या पॉईंट्स होते यातल्या. आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे दे रिक्वायर वॉटर फॉर द रिप्रोडक्शन. हे एक स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक होता ब्रायोफायटाचा. आता याच्यामध्ये जो थर्ड डिव्हिजन आहे कुणाचा, तर या क्रिप्टोग्राम्सचा. क्रिप्टोग्राममध्ये थर्ड डिव्हिजन जो आहे याच्यापेक्षा थोड्याशा मॉडिफाईड प्लांट्स म्हणू आपण, इव्हॉल्व झालेल्या प्लांट्स. That division is known as Pteridophyta. नाव तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे, पी सायलेंट असल्यामुळे आपण इथे टेरिडोफायटा असं वाचतो. ओके, सो वी कॅन से दीज आर द ट्रू लँड प्लांट्स. यांना ट्रू लँड प्लांट्स म्हणून देखील आपण म्हणू शकतो, कारण these plants have differentiated into different parts like root, stem and leaves. आपण सांगितलं होतं की या दोघांकडे, यांच्याकडे तर रूट स्टेम ज्या होत्या त्या नव्हत्याच थॅलोफायटा. यांच्याकडे स्ट्रक्चर जो होता रूट, स्टेम आणि लीव्स असा कुठला स्ट्रक्चर तिथे दिसत नव्हता. यांच्याकडे थोडंसं त्यांच्या सारखं स्ट्रक्चर दिसू लागलं. रूट सारखे रायझोल्स दिसू लागल्या, लीफ लाईक पार्ट दिसू लागलं, पानासारखं दिसू लागलं. आणि या पुढच्या जो डिव्हिजन मध्ये आपल्याला चेंज दिसतोय तो चेंज म्हणजे यांच्याकडं दे हॅव वेल डेव्हलप्ड किंवा आपण म्हणू दे हॅव different parts like root, stem and leaves. Okay, यांची बॉडी डिफरन्शिएट होते या प्लांटची बॉडी रूट्स मध्ये, स्टेम मध्ये आणि लीव्स मध्ये. हे यांचं मॉडिफिकेशन आपल्याला समजतो की क्रिप्टोग्राम्स मध्ये या दोघांना आपण these are the true water plants, these are the amphibians, now these are the true land plants. जसं इव्हॉल्युशनरी प्रोसेस आहे त्यानुसार आपण हे क्लासिफिकेशन बघतोय. कारण या ठिकाणी दिसतोय पहिले जे होते पाण्यातच असायचे, तिथं सापडायचे, त्यांच्याकडं बॉडी जी होती डिफरन्शिएट होत नव्हती. आणि ह्या ब्रायोफाइट ज्या होत्या या अशा कम्प्लीट डिफरन्शिएशन तर तिथं दिसत नव्हतं, पण त्याच्यासारखं स्ट्रक्चर्स मात्र तिथं इव्हॉल्व झाले होते. त्यांना अम्फिबियन्स म्हणतो बिकॉज दे कॅन सर्वाइव्ह वॉटर एज वेल एज लँड. हेन्स दीज आर कॉल्ड अम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम. आणि टेरिडोफायटाला आता आपण म्हणतोय की दीज प्लांट्स आर द ट्रू लँड प्लांट्स बिकॉज दे डिफरन्शिएट इनटू रूट, स्टेम अँड लीव्स. And one more specific characteristic is there, that is they have well developed conducting tissues. आता ह्या प्लांट्स कडे हे एक नवीन कॅरेक्टरिस्टिक आले. इथं तिथं यांच्याकडे काहीच नव्हतं, यांना कंडक्शन साठी टिश्यूज नव्हत्या. लाईक आता आपण पहिल्याच क्लासमध्ये सांगितलं होतं की कंडक्टिंग टिश्यूज असतात कोणत्या. फॉर एक्झाम्पल झायलम टिश्यू, प्लांट मध्ये झायलम टिश्यू. आणि सेकंड टाइप जो असतो तो असतो फ्लोएमचा, फ्लोएम टिश्यू.
या दोन प्रकारच्या टिश्यूज ज्या असतात त्या यांच्याकडे नव्हत्या, इथं मात्र त्या या टेरिडोफायटामध्ये या डेव्हलप झाल्या. यांचा रोल काय असतो, जसं की आपल्याला माहिती आहे कंडक्शन मीन्स ट्रान्सपोर्टेशन, त्यांच्या बॉडीमध्ये ट्रान्सपोर्ट करणं. फॉर एक्झाम्पल आपण ह्याचं पाहिलं होतं झायलमचं फंक्शन काय आहे, कंडक्शन ऑफ कशाचं, कंडक्शन ऑफ वॉटर. तर वॉटरला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी त्यांच्या या प्लांट बॉडीमध्ये ट्रान्सपोर्ट करण्यासाठी कोणत्या टिश्यू युजफुल आहेत, तर त्या झायलम टिश्यूज. आणि फ्लोएम ज्या असतात याच्यासारखाच रोल आहे, कंडक्शनचाच आहे, तो म्हणजे कंडक्शन ऑफ मटेरियल वेगळं आहे, कंडक्शन ऑफ फूड. याचं वॉटरचं कंडक्शन करतं झायलम टिश्यू आणि फूडचं कंडक्शन करणार या फ्लोएम टिश्यूज. तर हे बघा, आता याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की टेरिडोफाइट्स कशा इव्हॉल्व आहेत, म्हणजे थॅलोफायटा इतक्या इव्हॉल्व नव्हत्या, ब्रायोफायटा देखील नव्हत्या, कारण त्यांच्याकडं अशा प्रकारचे कंप्लीट म्हणजे ट्रू लँड प्लांट म्हणत नव्हतं आपण त्यांना. हे तर झालं त्यांचं स्ट्रक्चर. याच्या आतमध्ये बी जर पाहिलं, त्यांच्या बॉडीच्या इंटरनल स्ट्रक्चर जर बघितला स्टेम मध्ये, रूट मध्ये, तर त्यांच्याकडे झायलम आणि फ्लोएम डेव्हलप झाल्या, कंडक्टिंग टिश्यू झाल्या त्यांच्याकडे फॉर द पर्पज ऑफ कंडक्शन ऑफ वॉटर एज वेल एज फूड. तर हे मॉडिफिकेशन या थर्ड डिव्हिजन मध्ये दिसून येतोय. आता याच्या व्यतिरिक्त आपण यांचं रिप्रोडक्शन सांगितलं होतं. हे जे असतात ब्रायोफाइट्स मध्ये आपण पाहिलं होतं की त्यांच्याकडे कॅप्सूल होत्या. कॅप्सूल मध्ये आपण एक फ्युनेरी आपण काय केलं होतं, मार्किन्शियाची डायग्राम काढली होती. मार्किन्शिया मध्ये सांगितलं होतं की वरती जो स्ट्रक्चर होता कॅप्सूलचा, कॅप्सूलच्या आतमध्ये स्पोर्स फॉर्म व्हायचे, स्पोर्स तयार व्हायचे. आणि त्या ठिकाणी स्पोर्स ज्या होत्या त्या स्पोर्स युजफुल असतात कशासाठी, तर त्यांचं रिप्रोडक्शन, त्यांचं मल्टिप्लिकेशन करण्यासाठी. तर त्या प्रकारचे इथं स्पोर्स देखील फॉर्म होतात. आता ह्याच्यामध्ये स्ट्रक्चर फॉर एक्झाम्पल आपण या टेरिडोफायटामध्ये जर एक एक्झाम्पल म्हणून पाहिलं तर तुम्ही तो फर्न प्लांट बघितला असेल. तो फर्न प्लांट जर तुम्ही पाहिला असेल तर अशा लीफ तुम्हाला त्याच्यामध्ये दिसणार. असा स्ट्रक्चर असतो फर्नचा. लीफलेट आहे हा कंप्लीट. लीव्स जे आहेत त्या अपोजिट दाखवतोय आपण याच्या. अशा प्रकारचं जर प्लांट जर तुम्ही बघितला असेल, सो दॅट प्लांट इज नोन ॲज फर्न. आपण जर त्याचं सायंटिफिक नेम जर पाहिलं, हा काय आहे, फर्न. याचा सायंटिफिक नेम असतो नेफ्रोलेपिस. ओके, सायंटिफिक नेम काय असतो, नेफ्रोलेपिस. हे प्लांट्स जर तुम्ही पाहिले असतील तर या प्लांट्सच्या लीव्स ज्या असतात, फॉर एक्झाम्पल या लीव्स किंवा याच्यामध्ये बऱ्याचशा एक्झाम्पल्स आपण लायकोपोडियमचा सेलॅजिनेला नावाचा एक प्लांट असतो, त्याच्यानंतर ॲडिएंटम नावाचा एक प्लांट असतो. हे सगळे जर आपण टेरिडोफाइट्सच्या मार्सिलिया असतो याच्यामध्ये एक्झाम्पल, यांची जर एक्झाम्पल जर ही जर झाडं आपण पाहिली, ही प्लांट्स जर पाहिली आपण, ही वनस्पती जर बघितली, तर त्यांच्या लीफचा जो बॅक साइड असतो, पोस्टेरियर पार्ट जो असतो, त्या ठिकाणी काय होत असतं, सोराय फॉर्मेशन होतात, ज्याच्यामध्ये काय असतात, लीफच्या ऑन दी, आपण इथे लिहू, ऑन दी posterior surface of leaf of these plants have sori in which spores are produced. आपण काय म्हणतोय की लीफ ज्या असतात या टेरिडोफाइट्सच्या, त्याचा जो बॅक साइडचा पोर्शन असतो, बॅक म्हणजे लीफचा, फॉर एक्झाम्पल
इथे एक लीफचं स्ट्रक्चर जर आपण पाहिला, असं जर समजा एखादा लीफ असेल, हा लीफचा समजा हा फ्रंट आहे, फ्रंट साइड वरचा पोर्शन, या लीफलेट वरती मागच्या साइडला जे असतो दॅट इज द पोस्टेरियर पार्ट ऑफ लीफ, आणि त्या साइडला काय असतात की असे सोरा आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही पुस्तक मध्ये एक डायग्राम दाखवली, एक लीफ आहे, अशा प्रकारचं लीफ आहे तिथं, आणि त्या लीफ वरती तुम्हाला असे रेड कलर मध्ये काहीतरी स्ट्रक्चर दाखवलेले आहे, त्याला नाव पण दिले सोराय ऑफ लीफलेट, असं काहीतरी स्ट्रक्चर मध्ये नाव दिलेलं आहे पुस्तकमध्ये. तर हे सोराय जे आहेत ह्या बॅक साइडला, लीव्हच्या बॅक साइडला प्रेझेंट असतात, आणि त्या सोरायमध्ये प्रोड्यूस होतात स्पोर्स, आणि दीज स्पोर्स आर युजफुल फॉर द रिप्रोडक्शन. यांचं देखील रिप्रोडक्शन होतं, पण इथे दोन प्रकारचं रिप्रोडक्शन सापडतो आपल्याला. यांच्यामध्ये दोन प्रकारचं रिप्रोडक्शन कोणतं होतं, एक तर असतं असेक्शुअल रिप्रोडक्शन, लक्षात ठेवायचं असेक्शुअल रिप्रोडक्शन तुम्हाला माहिती असेल, द टाइप ऑफ रिप्रोडक्शन इन विच देयर इज नो फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट, देयर इज नो रिक्वायरमेंट ऑफ टू पॅरेंट्स. त्या ठिकाणी दोन पॅरेंट्सची गरज पडत नाही. एखादा स्पोर्स आहे, जसं की आपण ब्रायोफायटामध्ये पाहिलं होतं, एक स्पोर्स आहे, तो मॉइश्चर जिथं सापडलं त्या ठिकाणी तो नवीन प्लांट जो आहे प्रोड्यूस करू शकतो. तसा जो प्रकार आहे, फॉर एक्झाम्पल आपण एक सोपा उदाहरण म्हणून घेऊ, एक रोज प्लांट आहे, रोज प्लांटचा जर स्टेम कट केला आणि स्टेम कट करून आपण जर नवीन ठिकाणी त्याला ठेवलं किंवा मातीमध्ये पुरलं, तर त्या ठिकाणी आपल्याला रोजचा नवीन प्लांट प्रोड्यूस होताना दिसतो. तर हे काय आहे, या ठिकाणी आपण कुठल्याच प्रकारचं फर्टिलायझेशन दिसत नाही, किंवा त्या ठिकाणी गॅमेट्सचं फ्युजन होताना दिसत नाही, किंवा दोन प्लांट्स तिथं अवेलेबल नाही. एकच होता स्टेम, एकच प्लांट होता, आणि त्याच्यापासून आपण नवीन प्लांट प्रोड्यूस होताना दिसतोय. That type of reproduction is known as asexual reproduction. The production of new organism without fusion of male and female gametes is known as asexual reproduction. So here, in case of pteridophytes, asexual reproduction is occur through the स्पोर फॉर्मेशन, आपण असं म्हणू शकतो, स्पोर फॉर्मेशन. विथ द हेल्प ऑफ स्पोर फॉर्मेशन यांचं असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑपरेट केलं जातं. मग आता दुसरं टाईपचं रिप्रोडक्शन आता तुम्हाला समजलंच असेल, सेक्शुअल टाईपचं रिप्रोडक्शन, ज्यामध्ये दोन प्रकारचे पॅरेंट्स इन्व्हॉल्व असतात. दोन पॅरेंट्सची गरज असते, एक असतो मेल पॅरेंट, दुसरा असतो फिमेल पॅरेंट्स. म्हणजे दोन पॅरेंट्सची रिक्वायरमेंट आहे. म्हणजेच काय होतं या ठिकाणी, देयर इज फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स, राईट. सो हियर फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट इज नोन एज सेक्शुअल रिप्रोडक्शन ड्युरिंग द प्रोडक्शन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम. सो हियर सेक्शुअल रिप्रोडक्शन is occur by zygote formation. आता हा स्ट्रक्चर तुम्हाला झायगोटचा, जेव्हा आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन जर आपण पाहिलं की सेक्शुअल रिप्रोडक्शन जेव्हा सांगतो की त्यामध्ये काय होत असते की मेल गॅमेट फ्यूज होतो. सपोज करा की हा एक मेल गॅमेट आहे, ओके, फ्युजन होतोय, प्लस म्हणजे आपण इंडिकेट करतोय की ते त्यांचं फ्युजन होणार आहे. हे समजा फिमेल गॅमेट आहे, ओके. तर सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये फर्टिलायझेशन एक नावाची प्रोसेस असते, ज्यामध्ये फर्टिलायझेशनला आपण डिफाईनच करतो. देयर इज फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट इज नोन एज फर्टिलायझेशन. इथं फर्टिलायझेशन झालं तर यांचं फ्युजन झालं, आपण इथे लिहूया फर्टिलायझेशन, दिस इज फर्टिलायझेशन. आणि आता जे स्ट्रक्चर तयार होतो या ठिकाणी तो म्हणजे झायगोट. हा जो स्ट्रक्चर बनला याच्यामध्ये क्रोमोझोमचा सेट कसा होता, n नंबर ऑफ सेट, म्हणजे हॅप्लॉइड, इथं पण हॅप्लॉइड, दोन हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम्स होत्या, त्या कंबाईन होऊन जो एक सेल बनवली त्याच्यामध्ये डिप्लॉइड सेट असेल क्रोमोझोम्सचा,
डबल झाला क्रोमोझोम नंबर सेट, इथं डबल झाला 2n ने आपण इंडिकेट केले, आणि हा सेल जो असतो याला म्हणतो आपण झायगोट. ही इनिशियल सेल असते, याच्यापासूनच याचा मायटोटिक डिव्हिजन होतो, नंबर ऑफ मायटोटिक डिव्हिजन्स होतात याच्यामध्ये, आणि याच्यापासून एक स्ट्रक्चर बनतो एम्ब्रियोचा. आता ह्याच्यामध्ये काय आहे, ह्या नंबर ऑफ झायगोट्स आहे, त्या झायगोटचं हे पॉप्युलेशन फॉर एक्झाम्पल, हे सगळे डिप्लॉइड झायगोट्स असतील, आणि ह्या झायगोट्सचा कंप्लीट स्ट्रक्चर म्हणजे हा एम्ब्रियो. एम्ब्रियो जो आहे तो अशा प्रकारचा प्रोड्यूस होतो. म्हणजे झायगोट फॉर्मेशन होण्यासाठी पहिल्यांदा काय व्हावं लागतं, देयर इज फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. यांचं फ्युजन झाल्यानंतर जो स्ट्रक्चर बनतो तो म्हणजे झायगोट. सो हियर in case of pteridophytes sexual reproduction is occur by the formation of zygote. Okay, so these are the characteristics of pteridophytes. आणि या क्रिप्टोगाम्स मध्ये आपण हे तीन प्रकारचे जे कॅरेक्टरिस्टिक बघितले, यांच्या तीन डिव्हिजन बघितलेले आहेत. डिव्हिजन फर्स्ट होता, हा सेकंड डिव्हिजन आणि हा थर्ड डिव्हिजन. तर आपल्या ह्या क्रिप्टोगाम्स मध्ये ह्या तीन डिव्हिजन्स होत्या. आता या तीन डिव्हिजन्स मध्ये थोडेसे कॅरेक्टरिस्टिक लक्षात ठेवायचे. आपण याचे काही एक्झाम्पल पण नोट करून ठेवूया. खाली दिसेल का तुम्हाला निवडलेला एक्झाम्पल्स, टेरिडोफाइट्सचे एक्झाम्पल आहेत हे नोट करून ठेवायचे यांना तुम्ही. पहिलं एक्झाम्पल घ्यायचं फर्न. फर्न मध्ये मी तुम्हाला तिथं नाव दिलेलं आहे नेफ्रोलेपिस, पुस्तक मध्ये पण आहे, तुम्ही बघू शकता. यांचे एक्झाम्पल तुम्ही वाटल्यास मी जर एखादा एक्झाम्पल इथे दिला नसेल तर पुस्तक मधून काही नोट करून घ्या. लायकोपोडियम असेल इथं. त्याच्यानंतर सेलाजिनेला नावाचा एक टेरिडोफाइट आहे. त्याच्यानंतर ॲडियांटम आहे. देन मार्सिलिया आहे. ओके, हे काही एक्झाम्पल्स आहेत टेरिडोफाइट्सच्या. एक्झाम्पल्स असू द्या तुमच्याकडे. ही जेव्हा एक्झाम्पल्स तुमच्या समोर येतील किंवा तुम्हाला ही एक्झाम्पल्स परीक्षेमध्ये दिसल्या तर तुम्ही लगेचच समजून घेतलं पाहिजे की दीज आर द टेरिडोफाइट्स. याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. आपण ब्रायोफाइटामध्ये एक मार्केन्शिया बघितलं होतं. मार्केन्शिया आणि मार्सिलिया नाव लक्षात ठेवायचं. तिथं मार्केन्शिया होता, इथं मार्सिलिया आहे. कन्फ्यूज व्हायचं नाही. मार्सिलिया मीन्स टेरिडोफाइट and Markensia means bryophyte. Okay, so these are the characteristics of Pteridophyta. These plants have separate conducting tissues for the conduction of water and food, and they have different parts like root, stem and leaves. Hence these are called true land plants, and these plants reproduces by two processes like asexual reproduction, which is done by the formation of spores फॉर्मेशन होतं यांच्यामध्ये, आणि ते त्याच्या थ्रू जे प्रोडक्शन होतं रिप्रोडक्शन त्याला म्हणतो असेक्शुअल टाइपचं. दुसरा असतो सेक्शुअल रिप्रोडक्शन. दिस टाइप ऑफ रिप्रोडक्शन ऑकर बाय द प्रोसेस ऑफ झायगोट फॉर्मेशन. दॅट इज द आफ्टर द फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट there is formation of zygote, and this zygote then converts into a new pteridophyte. This process is known as sexual reproduction. So this is the cryptogams. Our first subdivision here is completed. First subkingdom is completed. Okay.
आता आपल्याला सेकंड सब डिव्हिजन बघायचं आहे, सब किंगडम, तो म्हणजे फॅनिलोगाम्स बघायचे. फॅनिलोगाम या कॅटेगरीच्या ज्या प्लांट्स असतात याच्यात पण आपल्याला डिव्हिजन्स बेसिकली दोन टाईपचे डिव्हिजन्स इथे दिसणार आहे. त्यामध्ये डिवाइड्स इनटू 2 सब डिव्हिजन. त्याला म्हणू आपण जिम्नोस्पर्म अँड एंजिओस्पर्म. ओके, पहिल्यांदा फॅनिलोगाम्स कोणाला म्हणायचं तर प्लांट्स हू हॅव स्पेसिफिक पार्ट और ऑर्गन फॉर द रिप्रोडक्शन. ओके, plants which have special organ for reproduction. Okay, reproduction, and they produce seeds are called phanerogames. Those plants who can reproduce by the special organ. आता आपण म्हणू तो स्पेशल ऑर्गन असतो कोणता, तर तो स्पेशल ऑर्गन म्हणजेच त्यांच्याकडे असणारा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. लाईक फ्लावर आहे, फ्लावर मध्ये जर आपण फ्लावर आपण अँजिओस्पर्मचा कन्सिडर करू. अँजिओस्पर्मच्या फ्लावर मध्ये 2 रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स दिसतात. पहिला जो असतो त्यांचा गायनोशियम मीन्स फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. देन अँड्रोशियमचा एक असतो होल, तो म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. तर अशा प्रकारचे स्पेसिफिक किंवा स्पेशल ऑर्गन्स त्यांच्याकडे प्रेझेंट असतील. सोबतच जेव्हा आफ्टर रिप्रोडक्शन त्यांचं रिप्रोडक्शन कंप्लीट झालं की त्यांच्याकडे सीड फॉर्मेशन होतो. तर त्या सीड फॉर्मेशनच्या बेसवरती तर त्या सीड कशा फॉर्म झाल्या, तर 2 प्रकारच्या सीड प्रोड्यूस करतात ह्या प्लांट्स. एक नॉन कवर्ड असतात सीड्स, आणि दुसरं जे असतात कवर्ड सीड्स. या बेसवरती हे 2 जे आहेत ते कॅटेगरी या ठिकाणी पडलेले असतात. पहिलं जे आहे नॉन कवर्ड जिम्नोचा अर्थ होतो या ठिकाणी क्लोज्ड, स्पर्मचा अर्थ होतो सीड. ओके, क्लोज्ड सीड्स. हियर जिम्नोचा अर्थ होतो ओपन सीड्स और इतर गडबड झाली. नेक्ड सीड्स. इथं एंजिओ मीन्स क्लोज्ड, स्पर्म मीन्स सीड्स. ओके, जिम्नोस्पर्म मध्ये काय ओपन टाइपच्या सीड्स असतील, डायरेक्टली त्यांच्या सरफेस वरती ज्या सीड्स कवर्ड विदाउट कवरिंग सीड्स आपल्याला दिसणार असतात. म्हणून यांना जिम्नोस्पर्म मध्ये ठेवलेलं आहे. अशा प्लांट्सना ज्या प्लांट्स सीड्स प्रोड्यूस करतात आफ्टर द रिप्रोडक्शन, त्या प्लांट्स जर समजा त्या सीड्स फ्रूट मध्ये प्रोड्यूस करत असतील, लाईक मँगो एक्झाम्पल घेऊ, तर मँगोचा सीड कसा कवरिंग असतं, त्यांना सीडची म्हणजे बाहेरून जे आहे ते फ्रूट वॉल असतं, आतमध्ये पाहिलं तर एम्ब्रिओ पण असतो. तर हे सगळं स्ट्रक्चर जे आहे कवर्ड असतो, म्हणून यांना एंजिओस्पर्म असं नाव दिलेलं आहे, क्लोज्ड और कवर्ड सीड्स. ओके, तर हे आपल्याला बघायचं आहे. आपण ह्याचं पूर्ण डिटेलमध्ये पुढच्या क्लासमध्ये पाहूया. ओके, धन्यवाद.